नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठीची एक मोठी भरती प्रक्रिया या ठिकाणी निघालेली आहे आणि तब्बल 468 एवढ्या वॅकन्सीज आहेत आणि यासाठी जी काही पात्रता आहे तर ती आहे बीकॉम, बीबीए किंवा बीएमएस। तर या तीन पैकी कुठल्याही फील्डमध्ये आपण या ठिकाणी जे काही ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। जे ग्रॅज्युएशन आपण या तीन पैकी कुठल्याही फील्डमध्ये केलं असेल ते मान्यताप्राप्त विद्यापीठाचं असलं पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी जे आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे, YCMU ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा एक रिकॉग्नाइज्ड आणि गव्हर्नमेंट या ठिकाणी मान्यता प्राप्त असलेला आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं YCM मध्ये झालं असेल, एक्सटर्नल झालं असेल, असे सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र आहेत। फक्त रिक्वायरमेंट एवढीच आहे, जे काही विद्यापीठामधून तुम्ही ते केलेलं असेल ते मान्यता प्राप्त असलं पाहिजे। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा जो विषय डिस्कस करणार आहे तो म्हणजे सिलेबस ऑफ प्रोफेशनल नॉलेज। तर एकूण ही जी परीक्षा आहे ही 150 मार्कांसाठीची होणार आहे आणि या 150 पैकी 110 मार्क्स हे आपल्याला प्रोफेशनल नॉलेजचे या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच किती प्रश्न विचारणार आहेत तर 50 प्रश्न विचारणार आहेत प्रोफेशनल नॉलेजवर। ओके, तर या प्रोफेशनल नॉलेजमध्ये नेमका कोणकोणता अभ्यासक्रम आपल्याला परीक्षेसाठी असू शकतो तर त्याचं एक सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यासोबतच जी आपली ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच आहे, जी बॅच आपली ऑलरेडी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सुरू झालेली आहे, तर त्या बॅचच्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूयात की नेमका सिलेबस आपल्याला कोणता आहे आणि त्याचा आवाका नेमका किती आहे। तर लक्षात घ्या, एकूण 50 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहे आणि या 50 प्रश्नांमध्ये आपल्या विषयाचं नाव काय दिलंय, त्या विषयाला नाव दिलंय प्रोफेशनल नॉलेज। ओके, तर हे जे काही प्रोफेशनल नॉलेज आहे तर हे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे केवळ अकाउंट्स हा एक विषय नाहीये, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायची आहे। केवळ अकाउंट्स म्हणजे प्रोफेशनल नॉलेज नाही, तर या प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंट्स विषयाच्या बरोबरच इतरही बरेचसे विषय समाविष्ट होतात। तर ते विषय कोणते आहेत तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर त्या प्रोफेशनल नॉलेजपैकीच एक विषय म्हणजे आपला अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट पडतात। त्यापैकी पहिला अकाउंट कोणता आहे तर पहिला अकाउंट या ठिकाणी जो की बेसिक आहे, बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा आहे, जो आपण साधारणतः 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये स्टडी करतो। मग हे आपलं एकदम बेसिक आहे। हे बेसिक आपलं जर या ठिकाणी आपल्याला चांगलं असेल, आपलं पक्क असेल, तर आपण या ठिकाणी ॲडव्हान्स लेवलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा विषय आहेत ते अभ्यासायला आपल्याला सोपं जाणार आहे। यासोबतच हा पार्ट जो आहे हा पार्ट सुद्धा एक अभ्यासक्रमाचा अतिशय महत्त्वाचा असा पार्ट असणार आहे। तर बेसिक अकाउंटिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल स्टडी करायचे आहेत, कन्सेप्ट्स आहेत आणि अकाउंटिंग इक्वेशन्स आहेत। ओके, दुसरा आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग, हे अभ्यासायचं आहे। त्याच्यानंतर जर्नल आहे, लेजर आहे, सबसिडियरी बुक्स आहेत, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट किंवा ज्याला आपण BRS असं म्हणतो, डिप्रेसिएशन आहे, फायनल अकाउंट्स ऑफ सोल प्रोप्रायटरशिप म्हणजेच एकल व्यापाराचं जे काही फायनल अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अभ्यासायची आहे, अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे अव्यापारी संस्था, त्यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि यासोबतच बॅलन्स शीट अभ्यासायची आहे। त्यासोबतच आहे अकाउंट्स फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टीम, यालाच काय म्हणतात, याला दुसरा शब्द आहे सिंगल एंट्री सिस्टीम। ओके, तर ही जी सिंगल एंट्री सिस्टीम आहे ही सिंगल एंट्री सिस्टीम सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे। तर या माध्यमातून जी काही हिशेबाची पुस्तकं ठेवली जातात, जे काही आपल्याला ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, वेगवेगळ्या अकाउंट्स आहेत इथे या माध्यमातून कॅल्क्युलेट करण्यासाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। आणि कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, तर
कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीममध्ये तुमचा टॅली असेल किंवा ERP असेल, हा पार्ट त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. तर हे बेसिक अकाउंट आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. यासोबतच पुढचा विषय बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड्स. हा सुद्धा एक अकाउंटिंगचा एक्सटेंडेड पार्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड जे काही बरेच अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत त्यापैकी सिलेक्टेड अकाउंटिंग स्टँडर्डचा स्टडी करायचा आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बघा. अकाउंटिंग स्टँडर्ड 1 आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी याच्याशी संदर्भात. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 हे जे 2 आहे हे कशा संदर्भात आहे तर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीच्या संदर्भात असणार आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 हे कॅश फ्लो स्टेटमेंट आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हे डिप्रेसिएशन अकाउंटिंग आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 हे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 रेव्हेन्यू रेकॉग्निशनशी संबंधित आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 हे अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट किंवा प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटशी संबंधित आहे. म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड 10चं पूर्वीचं नाव होतं अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट, आता त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट असं केलेलं आहे. म्हणजे या प्लॅन्टमध्ये बायोलॉजिकल जे काही असेल त्याचा सुद्धा समावेश होतो. प्रॉपर्टी ही फिक्स ॲसेट आहे, त्यासोबतच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्या ठिकाणी आहे आणि इक्विपमेंट्स. AS12 जे आहे तर हे AS12 आहे अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स. AS13 आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. AS14 आहे अकाउंटिंग फॉर अमॅलगमेशन. AS19 आहे अकाउंटिंग फॉर लीज. AS29 आहे प्रोव्हिजन कंटिंजंट लायबिलिटीज अँड कंटिंजंट ॲसेट्स. ओके, तर हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, कोणतं अकाउंटिंग स्टँडर्ड कशाशी संबंधित आहे याच्यावर देखील अगदी बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि यासोबतच थोडंसं डीपमध्ये जाऊन देखील प्रश्न विचारले जाऊ शकतो. म्हणून हे सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला माहिती असणं आणि त्याच्या संदर्भात ज्या काही प्रोव्हिजन दिलेले असतील त्याची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. सो अकाउंटिंग स्टँडर्डवर प्रश्न या ठिकाणी हमखास विचारला जाऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा विषय जो अकाउंटिंगचाच एक पार्ट आहे तो म्हणजे कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे. लक्षात घ्या. तर कॉर्पोरेट अकाउंटिंग म्हणजे काय? कॉर्पोरेट म्हणजे कंपनीच्या संबंधात जे काही अकाउंट आहे किंवा ज्याला आपण कंपनी अकाउंट असं म्हणू शकतो. तर या कंपनी अकाउंटमध्ये काय काय अभ्यासायचं आहे? शेअर्स अँड डिबेंचर्सच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या अभ्यासायचे आहे. जसं की कंपनी ॲक्ट 2013 मध्ये देखील आपण शेअर्स अँड डिबेंचर्स हे अभ्यासत असतो. त्याच्यानंतर लिक्विडेशन ऑफ कंपनीज आहे. म्हणजे कंपनीचं काय होतंय, कंपनी या ठिकाणी जेव्हा बंद होते, ओके, कंपनी बंद होते आणि त्याची सगळी संपत्ती विकून आलेला पैसा जो आहे त्या पैशाचं ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार ज्या लोकांचं देणं बाकी असतं त्यांना ते पेमेंट दिलं जातं, म्हणून त्याला लिक्विडेशन असं म्हणतात. तर लिक्विडेशन ऑफ कंपनी हा कंपनी अकाउंटचा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी. तर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी जे आहे ते कंपनी ॲक्ट जो आहे आपला 2013चा, या कंपनी ॲक्ट 2013 मध्ये आपल्याला महत्त्वाचे जे फायनान्शियल स्टेटमेंट सांगितलेले आहे तर ते सांगितलेले आहे स्टेटमेंट ऑफ बॅलन्स शीट. लक्षात घ्यायचं आहे काय सांगितलं आहे तर स्टेटमेंट ऑफ बॅलन्स शीट सांगितलेलं आहे आणि यासोबतच काय सांगितलेलं आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सांगितलेलं आहे. ओके, तर हे दोन महत्त्वाचे स्टेटमेंट आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजेच जे आपण सोल ट्रेडिंगमध्ये पाहतो किंवा पार्टनरशिपमध्ये पाहतो त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं आपण त्याला म्हणतो. मात्र कंपनीचं जे अकाउंट आहे 2013च्या कंपनी कायद्यानुसार प्रॉफिट अँड लॉसला त्या ठिकाणी अकाउंट न म्हणता काय म्हटलेलं आहे स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. मग ट्रेडिंग अकाउंट कुठे गेलं तर ट्रेडिंग अकाउंट नाही का याच्यात तर आहे, तर ते स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसचाच भाग आहे. म्हणजेच थोडक्यात याचा अर्थ काय होतो तर कंपनीच्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रेडिंग अकाउंटसुद्धा आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा आहे. मात्र या ठिकाणी हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस तयार करताना त्याला डेबिट आणि क्रेडिट अशा काही साईड नाही आहेत. ओके, तर ते स्टेटमेंट काय आहे तर ते आपण या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अ कंपनी याच्या संदर्भात स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन. तर प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय? कंपनी स्थापण्यापूर्वीचा जो काही नफा असणार आहे तो नफा आणि कंपनी स्थापन झाल्यानंतरचा नफा. म्हणजे कंपनी स्थापन होण्यापूर्वीचा नफा म्हणजे काय तर ती कंपनी म्हणून अस्तित्वात येण्यापूर्वी काय असते फर्म असते. म्हणजे एखादी संस्था असते, व्यवसाय संस्था असते, जसे की
भागीदारी संस्था आहे, पार्टनरशिप फर्म आहे. मग पार्टनरशिप फर्म पासून तर तिचं काय होऊ शकतं, त्या ठिकाणी कंपनीमध्ये रूपांतरण होऊ शकतं. म्हणजे कंपनीमध्ये रूपांतर झालं तर त्याचं काय होणार, इनकॉर्पोरेशन होणार, म्हणजे त्याची इस्टॅब्लिशमेंट होणार. मग अशा पद्धतीने जो काही प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो प्रायर आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन अशा पद्धतीनं त्याचं डिव्हायडेशन केलं जातं आणि तो स्टडी केला जातो. त्याच्यानंतर अकाउंटिंग फॉर बोनस इश्यू आहेत, अमॅलगमेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज आहे. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये स्टडी करायचे आहेत. नंतर अकाउंटिंगचाच महत्त्वाचा पुढचा भाग आहे अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन. तर जे काही विशेष या ठिकाणी आपल्याला जे काही दिलेले आहेत, विशेष कंपन्या म्हणा किंवा विशेष ट्रान्झॅक्शन म्हणा अकाउंटिंगच्या संदर्भात, ते स्टडी करायचे, ज्याच्यामध्ये हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट सेल ट्रान्झॅक्शन आहे. दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तिसरा आहे इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट. या दोन महत्त्वाच्या ज्या काही पॉलिसी आहे इन्शुरन्सच्या संदर्भात, तर त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे इश्यू इन पार्टनरशिप अकाउंट. ओके, ॲडमिशन असेल, रिटायरमेंट असेल, डिझॉल्युशन असेल, तर या गोष्टी याच्यात येणार आहे. आणि काय असणार आहे, ब्रँच अकाउंट. तर हे काय आहे, अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा किंवा पुढचा विषय आहे कॉस्ट अकाउंटिंग. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगचंच एक ब्रांच जी असते ती असते कोणती, कॉस्ट अकाउंटिंग. या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय स्टडी करायचं आहे बघून घ्या. तर मार्जिनल कॉस्टिंग आणि ब्रेक इव्हन ॲनालिसिस, यासोबतच आहे स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, प्रोसेस कॉस्टिंग, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग किंवा ABC म्हणतात त्याला, कॉस्टिंग फॉर डिसिजन मेकिंग, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, रेशिओ ॲनालिसिस, फंड फ्लो ॲनालिसिस आणि कॅश फ्लो ॲनालिसिस. या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. हा एक विषय झाला. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आहे आपला ऑडिटिंग. आता ऑडिटिंगमध्ये काय काय अभ्यासायचं बघून घ्या. ऑडिटिंगच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, म्हणजे इव्हन ऑडिटिंग म्हणजे काय इथपासून तर जे काही वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत ऑडिटर देतो ते सगळे अभ्यासायचे. प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग म्हणजे ऑडिटिंग करताना कोणकोणते नियम तत्व त्या ठिकाणी पाळली गेली पाहिजेत ते बघायचे. ऑडिटिंगचे टेक्निक्स कोणते बघायचे. ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स स्टँडर्ड्स, जसं की अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत त्याच पद्धतीने ऑडिटिंग स्टँडर्डसुद्धा आहे. तर कोणतं ऑडिटिंग स्टँडर्ड काय सांगतं आपल्याला ते बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन किंवा याला आपण प्लॅनिंग म्हणूया. ऑडिट करताना काय प्रिपरेशन करावी लागते, ऑडिटरने काय त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. इंटरनल कंट्रोल म्हणजे काय ते बघायचं आपल्याला, त्याचा स्कोप बघायचं आहे. टाईप्स ऑफ ऑडिटर जो आपला रिपोर्ट त्या ठिकाणी देणार आहे, ओके, तर त्याच्यानुसार ऑडिटचे जे काही टाईप्स पडतात ते बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर महत्त्वाच्या कन्सेप्टमध्ये वाउचिंग, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ओके, वाउचिंग, व्हेरिफिकेशन याच्यासोबतच व्हॅल्युएशन पण त्याचं येणार आहे ॲसेट्स आणि लायबिलिटीचं. ऑडिट रिपोर्ट बघायचे. त्याच्यानंतर ऑडिट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइजेस, ज्या संस्थांचा उद्देश नफा कमवणे नसतो त्या संस्था, म्हणजे उदाहरणार्थ शाळा असतील, महाविद्यालय असतील, युनिव्हर्सिटी असतील, धर्मादाय संस्था असतील, स्पोर्ट्स क्लब असेल इत्यादी. ओके, तर ह्या संस्थांचा ऑडिट करत असताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे आणि कॉस्ट ऑडिट एक्सेट्रा म्हणजे याच्याशी संदर्भात इतर काही ऐनवेळीवर येणारे विषय. तर हे आहे आपलं ऑडिटिंगचा महत्त्वाचा पोर्शन. पुढे जाऊया. पुढचा अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. इन्कम टॅक्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन आहे त्या स्टडी करायच्या. त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्ट्स म्हणजे इन्कम म्हणजे काय, इन्कम कशाला म्हणायचं, किंवा पर्सन म्हणजे काय, पर्सनचे प्रकार कोणकोणते आहेत, ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे काय, रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय, अशा बऱ्याचशा कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. प्रिव्हियस इयर, करंट असेसमेंट इयर, अशा पद्धतीने. रेसिडेन्शियल स्टेटस अँड टॅक्स इन्सिडन्स, एक्झम्प्टेड इन्कम कोणतं इन्कम हे टॅक्सपासून एक्झम्प्ट आहे. ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, कोणते सेक्शन्स त्याच्याशी संदर्भात आहेत, तर ते सेक्शनसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर व्हेरियस हेड्स. तर कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम काय करायचं आपल्याला, जे काही वेगवेगळे हेड्स आहेत, किती हेड्स आहेत तर ते 5 हेड्स आहेत. मग जे काही 5 हेड्स असतील तर त्या 5 हेड्सचे सगळे इत्थंभूत माहिती आपल्याला असणं गरजेची आहे. आणि कोणतं इन्कम कोणत्या हेडच्या अंडर जाईल ते माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ इन्कम फ्रॉम सॅलरी हे एक महत्त्वाचं हेड आहे.
यासोबतच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल, इन्कम फ्रॉम प्रोफेशन अँड गेन असेल, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असतील. ओके, तर हे काही महत्त्वाचे हेड्स आहेत. तर त्याच्यावर प्रश्न बनतो. डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम, असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल, एखाद्या इंडिव्हिज्युअलचं म्हणजे व्यक्तीचं, नैसर्गिक व्यक्तीचं, तुमचं आमचं असेसमेंट कशा पद्धतीनं केलं जातं, उत्पन्नावर कर कशा पद्धतीने आकारला जातो. ओके, बजेटमध्ये त्याच्या काय प्रोव्हिजन आहे, स्लॅब रेट्स कोणकोणते आहेत, ओल्ड रिजिम, न्यू रिजिम, नेमकं काय प्रकार आहे, कोणत्या प्रकारानुसार आपल्याला ते टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. ओके, सो त्याच्यानंतर बघा क्लबिंग ऑफ इन्कम असणार आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन्स कन्सर्निंग ॲडव्हान्स टॅक्स आणि TDS आहे, प्रोव्हिजन फॉर फायलिंग ऑफ रिटर्न ऑफ इन्कम. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला इन्कम टॅक्समध्ये अभ्यासायच्या. पुढे बघा, पुढचा महत्त्वाचा विषय कॉस्ट अकाउंटिंग, हे आपलं ऑलरेडी या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये काय आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा याचं दुसरं नाव बिझनेस फायनान्स असं देखील आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे स्कोप आणि सोर्सेस ऑफ फायनान्स. म्हणजे एखाद्या एखाद्या कंपनीला, कॉर्पोरेटला कशा फंड्सची गरज असते, बिकॉज फंड्स ज्याला आपण फायनान्स किंवा वित्त असं म्हणतो. सो इट नोन ॲज ब्लड ऑफ द बिझनेस. ओके, लाईफ ब्लड ऑफ द बिझनेस, व्यवसायाचं जीवनदायी रक्त असं म्हणलं जातं त्याला फायनान्सला. मग हा फायनान्स उभा करण्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत, त्याचा स्कोप कसा आहे. दुसरी गोष्ट, जो काही फायनान्स आपण गोळा केलेला आहे त्याचं आपल्याला काय करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं. सो फायनान्शियल मॅनेजमेंट, हे फायनान्शियल मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहेत. महत्त्वाचे 2 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे, एक म्हणजे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, दुसरं म्हणजे वेल्थ मॅक्झिमायझेशन. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. त्याच्यानंतर फायनान्शियल ॲनालिसिस आणि प्लॅनिंग बघायचं आहे. महत्त्वाचे डिसिजन्स याच्यामध्ये बघायचे आहेत. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये जे काही डिसिजन आहेत, कोणकोणते डिसिजन आहेत, जसं की फायनान्सिंग डिसिजन आहे, इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहे आणि डिव्हिडंड डिसिजन आहे. फायनान्सिंग डिसिजन, फायनान्स कसा गोळा करायचा, कुठून गोळा करायचा, किती प्रमाणात करायचा, कोणता रेशो ठेवायचा, अशा पद्धतीने गोळा झालेला पैसा कुठं इन्व्हेस्ट करायचा. ओके, ते इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आणि डिव्हिडंडची जी काही पॉलिसी आहे, डिव्हिडंड कशा पद्धतीने द्यायचा, ध्येय धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे इत्यादी. टाईप्स ऑफ फायनान्सिंग. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो आणि लिव्हरेजेस. तर हा आहे आपला एकंदरीतच फायनान्शियल मॅनेजमेंटचा सिलेबस. पुढे जाऊया. पुढे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर लक्षात असू द्या, याच्या व्यतिरिक्त आपल्याला विचारले जाऊ शकतं काही महत्त्वाचे मुद्दे, जे की या ठिकाणी हायलाइटेड आहे. कंपनी ॲक्ट 2013च्या काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कंपनी कायदा 2013ची ठळक वैशिष्ट्ये कोणती, सॅलियंट फीचर्स ऑफ कंपनी ॲक्ट 2013, याचा अभ्यास करा. काही महत्त्वाचे कायदे अभ्यासणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज असं म्हटलेलं आहे आणि प्रोफेशनल नॉलेजला थोडासा जे काही सिलेबस आहे तर त्यालासुद्धा थोडासा प्रोफेशनल टच त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये BCom आहेत, BBA आहे, BMS आहे. तर BBA हा कोर्स थोडा त्या तुलनेमध्ये कसा आहे तर प्रोफेशनल आहे, म्हणून BBAचा जो सिलेबस आहे तर तो त्याचीसुद्धा या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते स्पेशली त्या ठिकाणी असणार आहेत. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट आहे, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज असेल, चेक असेल, ओके, प्रॉमिसरी नोट असेल, तर त्याचे महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स करून ठेवायचे आपल्याला. प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हा एक थोडासा नवीन विषय या ठिकाणी आपण ॲड झालेला आहे, पण सोपा आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काय म्हणता येईल आपल्याला की व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, आणि ज्याच्यामध्ये कोण कॉन्ट्रीब्युटर्स आहेत, जसं की हेनरी फॅल असतील, पीटर ड्रकर असतील, किंवा त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असेल, मोटिवेशनच्या थिअरी असेल, ओके, अब्राहम मास्लो यांची नीड हायरार्ची थिअरी आहे, किंवा हर्झबर्गची 2 फॅक्टर थिअरी आहे, कॅरेट अँड स्टिक अप्रोच आहे. तर हे बेसिक्स असणार आहे बिझनेस मॅनेजमेंट किंवा प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचं. बिझनेस कम्युनिकेशन याचाही काही पार्ट आपण या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, कम्युनिकेशनची प्रोसेस कशा पद्धतीचे आहेत, बॅरियर्स काय काय आहेत कम्युनिकेशनचे, ते अभ्यासायचं आहे. यासोबतच पुढचं काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर आपलं जे काही GST आहे तो GST आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे, आणि त्याच्यानंतर जो की 2017चा या ठिकाणी कायदा असणार आहे. ओके, आणि बेसिक ऑफ कम्प्युटर हे आपण त्या ठिकाणी घेतलेलंच आहे. ERP असेल, टॅली असेल, किंवा
काही महत्त्वाचे सॉफ्टवेअर असतील, त्याच्याशी संबंधित काही क्वेश्चन असतील. ओके, तर एकंदरीतच येणाऱ्या प्रोफेशनल एक्झाममध्ये आपल्या प्रोफेशनल नॉलेजचा जो काही सिलेबस आहे किंवा असेल तर तो बऱ्यापैकी याच टाईपचा असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे या ठिकाणी मुद्दे किंवा जो काही सिलेबस दिलेले आहे पॉईंटचे तो सगळा या ठिकाणी अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने या संपूर्ण सिलेबसवर आपल्याला किती प्रश्न विचारण्यात येणार आहे? 50 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. जसं की नगर परिषदेला जो सिलेबस दिला होता तो इन डिटेल दिलेला होता, तर त्याचाही रेफरन्स आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. तर बऱ्यापैकी तोही सिलेबस या ठिकाणी ओव्हरलॅप होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सो नगर परिषदेचा सिलेबस प्लस इतर काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी ॲड होऊ शकतात आणि त्या पद्धतीनं आपण तयारी करणं गरजेची आहे. तर 50 प्रश्न या ठिकाणी 110 मार्कांसाठी आपल्याला विचारण्यात येणार आहे. आणि एकूण किती आहे हे 150 पैकी तुम्हाला 110 मार्क याच्यावरच विचारण्यात येणार आहे, जे की प्रोफेशनल नॉलेज आहे. आपलं प्रोफेशनल नॉलेज आहे. ओके, PK स्टँड फॉर इथं काय घ्यायचं आता प्रोफेशनल नॉलेज आहे. तर आता तुम्ही इथूनच अंदाज लावा की 150 पैकी 110 मार्क्स 150 पैकी 110 मार्क्स प्रोफेशनल नॉलेजवर असल्यावर केवळ एकच विषय विचारणार आहेत का ते? तर नाही. आपण जेवढा काही या ठिकाणी सिलेबस डिस्कस केलेला आहे हा सगळा सिलेबस हा 110 मार्काचा त्या ठिकाणी पार्ट असणार आहे. सो त्यामुळे हा सगळा सिलेबस करणं अतिशय आपल्या गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी बघा बॅचच्या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. महावितरण यामध्ये जे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स ही जी काही भरती प्रक्रिया आहे त्याच्यासाठी ही एक एक्सक्लुझिव्ह आणि स्पेशल बॅच जे की ऑनलाईन रेकॉर्डेड असणार आहे ती आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे, ज्याच्यामध्ये स्वतः मी तुम्हाला या ठिकाणी मेजॉरिटी पोर्शन शिकवणार आहे. ही बॅच तुम्हाला MIDC, सिडको आणि इतर लेखा परीक्षा ज्या असतील अकाउंटच्या संदर्भात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या अकाउंट्स विषयक परीक्षा ज्या आहेत त्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असा सिलेबस असणार आहे. तर प्रोफेशनल नॉलेज 110 गुणांची तयारी आपण या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत. ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे. यासोबतच लाईव्ह सेशन जे असतील तर ते डाऊट सॉल्विंगसाठी लाईव्ह सेशन असणार आहेत. तसेच काही सेशन हे लाईव्हसुद्धा ठेवणार आहोत आणि काही रेकॉर्डेडसुद्धा आहे. तर लाईव्ह सेशन केव्हा असतील ते तुम्हाला कळवलं जाईल, पण मेजॉरिटी पार्ट आपला हा रेकॉर्डेड असणार. याच्यामध्ये तुम्ही आणखीन बघू शकता की जी काही आपली ऑनलाईन बॅचची जी काही वैशिष्ट्ये आहे तर कॉमर्स रिलेटेड जो काही महत्त्वाचा सिलेबस आपण आता डिस्कस केला तो सगळा सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीचा आपलं हे या ठिकाणी टीचिंग असणार आहे. त्याच्यानंतर हे तर माहीतच आहे तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत, ज्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्री टेस्ट मिळणार आहेत. वेगळ्या टेस्ट सिरीज जॉईन करण्याची आवश्यकता नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला किमान 10 टेस्ट मिळतील, फुल लेंथ मिळतील, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न असतील प्रोफेशनल नॉलेजचे. ओके, आणि PYQचं सुद्धा आपण ॲनालिसिस या ठिकाणी घेणार आहोत. ते यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अवेलेबल असणार आहे. एकंदरीतच हा जो सिलेबस आहे त्याचा आवाका पाहता 100+ व्हिडिओ या ठिकाणी आपले होऊ शकतात. कमी जास्त काही त्याच्यामध्ये असू शकतात, एक 5-10 व्हिडिओ. तर प्रत्येक व्हिडिओ साधारणतः एक 45 मिनिट ते 1 तास एवढ्या ड्युरेशनचा असेल. तुम्हाला ऑनलाईन जे काही स्टडी मटेरियल आहे ते PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे. ते अपलोड केलेलं असणार आहे त्या ठिकाणी, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे तर तिथे एक्सपोर्ट नावाचं हे ऑप्शन असणार आहे बघा. एक्सपोर्टवर क्लिक करायचं. एक्सपोर्टवर क्लिक केल्यावर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काय होणार, डाउनलोड होणार. तिथे डाउनलोडचाही ऑप्शन आहे, एक्सपोर्टचाही आहे, पण तुम्ही एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे, आणि त्याची तुम्ही काय करू शकता, प्रिंटआउट घेऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तज्ज्ञ विषय शिक्षकांचं देखील काही 1-2 विषयासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. जी बॅच असणार आहे आपली, एक व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी 4 वेळा पाहू शकता आणि बॅचची व्हॅलिडिटी ही 6 महिने आहे. व्ह्यूजचं या ठिकाणी तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही स्टडी करत राहा. एकंदरीतच हा जो आपला पॅटर्न आहे हा येणारी जी काही IBPS जी कंपनी आहे त्याच्या माध्यमातून हा या ठिकाणी परीक्षा होणार आहे. तर त्याच पद्धतीचं मागील ज्या काही परीक्षा झाल्या IBPSच्या माध्यमातून त्याचा रेफरन्स घेऊनच आपण हे सर्व कोर्स या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 2015-16 मध्ये
ही IBPSच्या माध्यमातून झालेली ज्युनियर असिस्टंट अकाउंट ही जी परीक्षा दिली होती तर त्या विद्यार्थ्यांचे देखील अनुभव या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहेत आणि बाकी बाहेरच्या राज्यातल्या सुद्धा ज्या काही परीक्षा आहेत तर त्याचा सुद्धा एक अभ्यास त्या ठिकाणी आपण केलेला आहे. ओके, तर आणखीन याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे ही जी पोस्ट आहे ही ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठीची परीक्षा आहे. तर त्याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे तर बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी आपण एक व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे. हा प्रोबेशन पिरियड जो असणार आहे हा 3 इयर्सचा आहे, लक्षात घ्या. 3 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल असं म्हणले त्यांनी, पण ते आपण प्रोबेशन असं म्हणूया त्याला. मग हे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू करणार आहेत. म्हणजे असं नाही होणार की 3 वर्ष झाले आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जॉब संपला असं होणारच नाही आहे. तर 3 वर्षानंतर त्या ठिकाणी कंटिन्यू होणार आहे आणि सुरुवातीला पगार हा कमी आहे. एक आपण बघितलं एक 20-22 हजार रुपयाच्या दरम्यान काय असेल ते, परंतु 3 वर्षानंतर हा पगार हमखास तुमचा 50,000 प्लस होणार आहे. ओके, तर ही गोष्टसुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर एज लिमिटचा जो क्रायटेरिया आहे तर तो बघून घ्या. ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी 30 वर्ष पूर्ण झालेली आहे परंतु 32च्या आत आहे अशांना 2 इयर्सचा बेनिफिट या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे ते 32 वर्षापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि बाकीच्या कॅटेगरीला आपल्याला दिलेलाच आहे 5 वर्ष प्लस 2 वर्ष म्हणजे 37 वर्ष अशा पद्धतीने. तर डिटेल नोटिफिकेशन आलेली आहे ती बघून घ्यायची आपण. आणि हा जो सिलेबस आहे जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहे हे कशामध्ये असणार आहे, फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे. तर हे पण लक्षात ठेवा आपण. ओके, हे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे, परत सांगतो मी. प्रोफेशनल नॉलेजचे जे क्वेश्चन्स आहेत हे इंग्लिशमध्येच असणार आहे, मराठीमध्ये त्याचं कन्व्हर्शन नसणार आहे. त्याच्यामुळे स्टडी करत असताना आपण इंग्लिशमधूनच करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते आपल्या फायद्याचं होणार आहे. तर एकंदरीतच बॅचबद्दल आपल्याला या ठिकाणी आपण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तसेच काय सांगितलं की सिलेबस काय आहे तर तो सुद्धा तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे अजिबात वेळ न दवडता दिलेला सिलेबस जो आहे त्यानुसार आपण या ठिकाणी स्टडी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ही जी परीक्षा आहे ही साधारणतः मार्चमध्ये होणार आहे. ओके, म्हणजे एक अंदाज असा आहे की मार्चच्या लास्ट वीकला ही परीक्षा होऊ शकते. म्हणजे अवघे 1-2-2.5 महिने आपल्या हातामध्ये आहे, ते लक्षात असू द्या. त्याच्यानंतर यासोबतच आपण दुसरी बॅच या ठिकाणी जी काही स्वतंत्रपणे लॉन्च केलेली आहे ती आहे मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणचं सुद्धा महत्त्व तेवढंच आहे. मराठी व्याकरणवर त्या ठिकाणी आपल्याला 20 क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहे. ओके, जे की 10 मार्कसाठीचे आहे. तर 1-1 मार्क या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा ठरतो कारण ही स्पर्धा परीक्षा आहे आणि वॅकन्सीज 468 आहेत. ओके, तर मराठी व्याकरणसाठी लक्ष्य मराठी अकॅडमी पुणे ज्याचे संचालक आहेत श्री लक्ष्मण चौधरी सर यांनी ज्यांना 11 वर्ष मराठी विषयातील अध्यापनाचा अनुभव आहे, TCS आणि IBPS पॅटर्नची महावितरणासाठी ही मराठी व्याकरणची स्पेशल बॅच आपल्या ॲपवर देखील त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली आहे. परिपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपाची ही बॅच आहे. या बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. घटकनिहाय नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध असतील. यासोबतच प्रश्नांचं या ठिकाणी डिटेल विश्लेषण करण्यात येणार आहे आणि टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहेत. बॅचची फी अतिशय माफक या ठिकाणी आहे, जी फक्त किती आहे 499 रुपये आहे. ओके, त्याच्यामुळे अतिशय चांगली आणि दर्जेदार अशा पद्धतीची ही बॅच आहे आणि फीसुद्धा अतिशय नाममात्र आहे. बॅचचा कालावधी 6 महिने आहे. यासोबतच आपण काय करायचं आहे तर ॲप डाउनलोड करायचं आहे. प्रवीण कड क्लासेस पुणे हे ॲप आपलं डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन आणि काही अडचण आली तर तुम्ही या ठिकाणी आपले जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर देखील संपर्क करू शकता. तर आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आपल्या व्हिडिओला जर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या शंका असतील तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याला वेळोवेळी नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय केला जाईल. इथे आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.